भाजपा नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा धमकी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। पोलिसांच्या डायल 112 क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने फोन करून नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे। या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। विशेष म्हणजे यापूर्वीही नवनीत राणा यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। हिंदू शेरणी आणि निवडणूक प्रचारादरम्यान हैदराबाद येथील भाषणानंतर त्यांना धमकी देण्यात आली होती। आता पुन्हा एकदा त्यांना फोनवरून धमकी देण्यात आल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। नवनीत राणांनी काही दिवसांपूर्वी मुलांना जन्म घालण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं। ओवेसी यांनी आपल्या भाषणात तोच मुद्दा उपस्थित करत नवनीत राणांना डिवचलं होतं। त्यानंतर आता पोलिसांना फोन करून नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। बाबा सिद्दीकी सारखीच नवनीत राणा यांची हत्या करू असा फोन पोलिसांना 112 नंबरवर आला होता। या संदर्भात नवनीत राणा यांचे खासगी स्वीय सहाय्यक सचिन सोनोने यांनी राजापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे। त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध राजापेठ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे।